ओके, सो आता जो टॉपिक आपण करणार आहोत तो आहे ऑटोझोमल इनहेरिटन्स. ओके, सो ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय? ऑटोझोमल म्हणजे बॉडी कॅरेक्टर. ओके, व्हेन आय एम टॉकिंग अबाउट ऑटोझोमल, इट मीन्स दॅट we are talking about body character. Okay, so when we are talking about body character, what does it mean? What does it mean? Inheritance means what? Inheritance means transmission. Okay, inheritance means what? Inheritance means transmission of body character. Okay, inheritance means what? Inheritance means transmission of body character from parents to offspring. ओके, फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. जेव्हा एखादा कॅरेक्टर, बॉडी कॅरेक्टर, हा मार्क करा, नॉट एनी सेक्शुअल कॅरेक्टर, इट इज द बॉडी कॅरेक्टर. बॉडी कॅरेक्टर कॅन बी एनीथिंग, कलर ऑफ आई और योर हेअर लाईन, साईज ऑफ युअर फिंगर, कलर ऑफ युअर स्किन, ह्याच्यापैकी कुठलाही बॉडी कॅरेक्टर असू शकतो. तर जर एखादा बॉडी कॅरेक्टर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर होतो, तर त्या प्रोसेसला ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणतात. ओके, आता ऑटोझोमल इनहेरिटन्स दोन फॅक्टरमुळे होऊ शकतो. ऑटोझोमल इनहेरिटन्स दोन असू शकतो. एक आहे डॉमिनंट इनहेरिटन्स. ओके, एक आहे डॉमिनंट इनहेरिटन्स अँड जो दुसरा आहे तो आहे रिसेसिव्ह इनहेरिटन्स. ओके, एक आहे डॉमिनंट इनहेरिटन्स अँड जो दुसरा आहे तो आहे रिसेसिव्ह इनहेरिटन्स. आता डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणजे काय? डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणजे कुठला तरी डॉमिनंट जीनच्या प्रेझेन्समुळे जो कॅरेक्टर दिसत असेल तो कॅरेक्टर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग मध्ये जाणार आहे. डॉमिनंट इनहेरिटन्स मीन्स डॉमिनंट जीनमुळे दिसणारा कॅरेक्टर जो कुठून कुठे जाणार आहे, कुठून कुठे जाणार आहे, विच विल गो फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ठीक आहे. अँड रिसेसिव्ह इनहेरिटन्स म्हणजे काय? रिसेसिव्ह इनहेरिटन्स म्हणजे एखादा असा कॅरेक्टर जो की रिसेसिव्ह जीनमुळे दिसणार आहे, विच विल बी सीन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रिसेसिव्ह जीन. तर आपल्या सिलेबस मध्ये असे दोनच टॉपिक आहेत. एक आहे विडोज पिक अँड दुसरा आहे फिनाइल कीटोन्युरिया. हे जे दोन डिसऑर्डर आहे हे आता आपल्याला करायचं. तर जो फर्स्ट डिसऑर्डर आहे तो आपण घेऊ. तो फर्स्ट डिसऑर्डर म्हणजे जो फर्स्ट इनहेरिटन्स आहे तो आहे विडोज पिक. ओके, विडोज पिक म्हणजे काय? इट इज ऑल अबाउट द हेअर लाइन. ये स्ट्रेट हेयर लाइन है एंड हे V shape hairline है. Okay, now this one is the straight hairline. Straight hairline है, कुठली curving नहीं है, and it is the V shaped hairline. It is the V shaped hairline. So जर कुणाकडे V shaped hairline present असेल किंवा present असेल, then we will call it as widow's peak. We will call it as widow's peak. आता हे जो विडोज पिक आहे ना, हे ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आहे. काय आहे हे? ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स. म्हणजे विडोज पिक तेव्हा दिसेल जेव्हा डॉमिनंट जीन्स असतील. विडोज पिक कधी दिसेल? विडोज पिक तेव्हा दिसेल जेव्हा डॉमिनंट जीन असतील. ओके, सो डॉमिनंट जीन कसे असतील? डॉमिनंट ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स जो आहे तो कधी दिसेल? व्हेन देअर विल बी
presence, when there will be presence of dominant gene. Okay, when there will be presence of dominant gene. आलं लक्षात? आता dominant gene, presence of dominant gene म्हणजे काय? So suppose बघा आता अशा दिसत आहे. Capital W, capital W, capital W, small w. Capital W dominant आहे. Capital W dominant आहे. So अशी दोन कंडिशन्स असतील. ओके, दोन कंडिशन्स असतील तेव्हा विडोज पिक दिसणार आहे. पण स्ट्रेट लाईन कधी दिसणार आहे? when there will be recessive condition. recessive condition म्हणजे काय? recessive condition म्हणजे काय? small w small w. जेव्हा अशी कंडिशन दिसेल then that is what is known as straight line. Okay, so straight line कधी दिसेल? when there is recessive condition. जेव्हा recessive condition असेल small w and widow's peak कधी दिसेल V shaped hairline when there is dominant condition. dominant condition म्हणजे एक तर दोन्ही W dominant असतील, दोन्ही dominant असतील तर आपण त्याला म्हणणार homozygous dominant. ओके, दोन्ही डॉमिनंट असतील तर आपण त्याला काय म्हणणार? homozygous dominant. एक डॉमिनंट दुसरा स्मॉल असेल तर आपण त्याला काय म्हणणार? आपण त्याला म्हणणार heterozygous dominant. ओके, पण डॉमिनंट आहे ना. सो दिस इज व्हॉट इज विडोज पिक. ओके, आता जो नेक्स्ट डिसीज आहे तो आहे फिनाइल कीटोन्युरिया. ओके, नेक्स्ट डिसऑर्डर काय आहे? नेक्स्ट डिसऑर्डर आहे फिनाइल कीटोन्युरिया. आता जो फिनाइल कीटोन्युरिया आहे तो ऍक्च्युली एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. कसा डिसऑर्डर आहे? मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी मेटाबॉलिझमच्या डिसऑर्डर असतो. काही बॉडीचे मेटाबॉलिझम अफेक्ट होतात अँड हे जो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ते कुठल्या जीनच्या प्रेझेन्समुळे होतात? ते ऑटोझोमल रिसेसिव्ह जीनच्या प्रेझेन्समुळे होतात. कुणाच्या प्रेझेन्समुळे होतात? ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कुठले ऑटोझोमल रिसेसिव्ह जीन असते तर त्याच्यामुळे हे फिनाइल कीटोन्युरिया नावाचा मेटाबॉलिक डिसऑर्डर होतो. आता रिसेसिव्ह जीन कुठल्या कंडिशन मध्ये ऑलवेज पाहिजे? रिसेसिव्ह जीन ऑलवेज होमोझायगस कंडिशन मध्ये पाहिजे. जेव्हा रिसेसिव्ह जीन होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तेव्हाच त्याचे इफेक्ट दिसते, नाहीतर त्याचे इफेक्ट दिसणार नाही. ओके, आता एक कॉन्सेप्ट सिम्पली ऐकायचा. आपण एक अमायनो ऍसिड घेतो, आपला बॉडी एक अमायनो ऍसिड कंझ्युम करतो विच इज फिनाइल ॲलेनिन. अमायनो ऍसिड कुठला कंझ्युम करतो आपला बॉडी? फिनाइल ॲलेनिन. ओके, आता फिनाइल ॲलेनिन जो अमायनो ऍसिड आहे आपल्या बॉडी या अमायनो ऍसिडला टायरोसिन नावाचा अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. ओके, अँड कन्वर्ट करण्यासाठी फिनाइल हायड्रॉक्झिलेज नावाचा एन्झाईम वापरतो. कारण फिनाइल ॲलेनिन आपल्या बॉडीमध्ये स्टोर होऊ शकत नाही. So as phenyl alanine store होऊ शकत नाही, body cannot store phenyl alanine, body convert that phenyl alanine to tyrosine in the presence of enzyme phenyl hydroxylase. But if there is any autosomal recessive gene, what happens? Body autosomal recessive gene चा presence मुळे phenyl hydroxylase enzyme is not produced. Okay, phenyl hydroxylase enzyme is not produced. Body cannot produce phenyl hydroxylase enzyme. So जर body phenyl hydroxylase enzyme produce करणार नाही recessive gene च्या presence मुळे, so no conversion of phenylalanine. No conversion of phenylalanine.
मग जर फिनाइल ॲलेनिन कन्वर्ट होणारच नसेल तर मग हे फिनाइल ॲलेनिन कुठे जाणार आहे? कारण बॉडीला स्टोरिंग प्रॉब्लेम येतो. मग बॉडी स्टार्ट डिपॉझिटिंग और स्टोरिंग इट इन ब्रेन फ्लुइड CSF. CSF आपला ब्रेन फ्लुइड आहे. CSF च्या फुल फॉर्म आहे सेरिब्रो स्पाइनल फ्लुइड. हे आपला ब्रेन फ्लुइड आहे. ओके, सो will happen this particular no conversion of phenylalanine. Okay, so cerebrospinal fluid will be stored, and this storing of cerebrospinal fluid will affect or it will leads to mental retardation. Okay, it will lead to mental retardation. So this is what is the process, that when this autosomal recessive gene is present, it will not allow the production of phenyl hydroxylase. Okay, it will not allow the production of phenyl hydroxylase. So due to which there will be no conversion of phenylalanine. As there will be no conversion of phenylalanine, cerebrospinal fluid will get stored, and this phenylalanine will get stored in the cerebrospinal fluid, and it will leads to mental retardation. Now, if there is lot of accumulation, if accumulation is very high, if production is very high, then what will happen? Then body will excrete it out. Okay, then body will excrete it out, and body will excrete it out. So it will affect the kidney.
it will affect the kidney. So when body will excrete it out, it will affect the kidney. So that's why this is known as urea. It is known as urea. Okay. So phenylketonuria is a metabolic disorder. Now you understand what happens in this metabolism problem. मेटाबॉलिझम प्रॉब्लेम काय आहे की फिनाइल हायड्रॉक्सिलेज एन्झाईम जो आहे तो प्रोड्यूसच होत नाही. सो तो प्रोड्यूस झालाच नाही म्हणून फिनाइल ॲलेनिनचा कन्व्हर्जनच होत नाही. अँड फिनाइल ॲलेनिनच्या कन्व्हर्जन झाला नाही मग तो फिनाइल ॲलेनिन सेरिब्रोस्पायनल फ्लुइड त्याच्यामध्ये स्टोर होतो अँड त्याच्यामुळे कॉज होतो मेंटल रिटार्डेशन. अँड त्या मेंटल रिटार्डेशन मुळे आपला नॉलेज, आपला इंटेलिजन्स हे सगळं अफेक्ट होतो. ओके. आपला नॉलेज, आपला इंटेलिजन्स हे सगळं अफेक्ट होतो. ओके. सो हे दोन ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. एक ऑटोझोमल डिसऑर्डर आहे विडोज पिक and दूसरा autosomal disorder आहे, the second autosomal disorder is phenylketonuria. Okay. Now this widow's pick, it is a dominant character. It is a dominant character. It is caused when there is presence of dominant gene, and phenylketonuria is a recessive character which is caused when there is a recessive gene. Okay. So it is a dominant character, it is a recessive character. And the same type of disease we had learned, which is sex linked inheritance. Now in sex linked inheritance we had discussed two disorders. Okay, we had discussed two disorders. One is color blindness, okay, and the other one is hemophilia. बट हे सेक्स लिंक डिसऑर्डर्स आहेत म्हणजे की ह्याला कंट्रोल करणारे जे जीन्स असतात ते एक्स क्रोमोझोम वर प्रेझेंट असतात. कुठे प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट ऑन द एक्स क्रोमोझोम. ओके. नाउ अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर एंट्रांस which is mutation. A very important topic is mutation. Now what is mutation? Mutation means sudden change, any sudden change. Now sudden change can be in chromosome or sudden change can be in gene. Okay, the sudden change can be in chromosome or sudden change can be in gene. Now if the sudden change is there in chromosome, if the sudden change is there in chromosome, we are going to call it chromosomal disorder. We are going to call it chromosomal disorder. But if sudden change is there in gene, we are going to call it genetic disorder. Okay, we are going to call it genetic disorder. So there are two types of disorder. One is chromosomal disorder, which we had already did. We had already did this topic of chromosomal disorder. हे already आपला झालेला आहे. ह्याच्यामध्ये 3 टॉपिक बघितलाय आपण. एक टॉपिक आपण बघितलाय डाऊन सिंड्रोम. ओके. दूसरा टॉपिक आपण बघितलाय क्लीन फिल्टर सिंड्रोम अँड तिसरा टॉपिक आपण बघितलाय टर्नर सिंड्रोम. ओके. आता जो आपल्याला करायचा आहे नेक्स्ट टॉपिक तो आहे जेनेटिक डिसऑर्डर विच इज चेंज, म्हणजे जीन्स मध्ये काहीतरी चेंज होऊ शकतो. आता जीन मध्ये चेंज होणं खूप वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सो आता जो टॉपिक आपण करणार आहे क्रोमोझोमल म्युटेशन. ओके. आपण जो टॉपिक करणार आहे क्रोमोझोमल म्युटेशन, हे जो क्रोमोझोमल म्युटेशन आहे ह्याच्यामध्ये आता आपण काही वर्ड्स बघणार आहे. आता जो फर्स्ट वर्ड आपण बघणार आहे तो फर्स्ट वर्ड आहे डिलिशन. जो फर्स्ट वर्ड क्रोमोझोमल म्युटेशन मध्ये आपण बघणार आहे तो आहे डिलिशन. डिलिशन म्हणजे काय? डिलिशन मीन्स लॉस ऑफ सेगमेंट, लॉस ऑफ सेगमेंट और पार्ट ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. आता सपोज ही एक क्रोमोझोम आहे आणि त्याच्यावर एक जीन आहे AB आणि इथे एक जीन आहे CD. तर असे 4 जीन आहेत.
but due to some any rays, whether it can be X-rays, okay, it can be gamma rays, or it can be any chemical, कुणामुळे तरी सपोज एखादा सेगमेंट लॉस झाला and आता आपल्याला फक्त दिसतोय B, C आणि D. सो A इज लॉस्ट. सो A जो सेगमेंट होता, A ज्या सेगमेंट वर होता तो सेगमेंट लॉस झाला. सो A चा जो जीन होता तो पण लॉस झाला. सो इट इज अ टाइप ऑफ म्युटेशन. ह्याला डिलीशन म्हणतात. डिलीशन मीन्स देयर इज लॉस ऑफ सेगमेंट और एनी पार्ट ऑफ क्रोमोसोम. ओके, आता जो नेक्स्ट आहे, जो नेक्स्ट सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स नंबर 2, तो आहे डुप्लिकेशन. व्हॉट इज द सिक्वेन्स नंबर 2? इट इज डुप्लिकेशन. डुप्लिकेशनचा मीनिंग आहे सेम ब्लॉक ऑफ जीन. डुप्लिकेशनचा मीनिंग काय आहे? सेम ब्लॉक ऑफ जीन. ओके, ऑन बोथ द क्रोमोसोम्स. दोन्ही क्रोमोझोमवर जो जीन असतील ते सेम असतील. ओके, सेम ब्लॉक ऑफ जीन ऑन बोथ द क्रोमोझोम. म्हणजे आता सपोज हे 2 क्रोमोझोम A, B, C आणि D असे 2 क्रोमोझोम्स आहेत. तर हे जो दुसरा क्रोमोझोम असेल ना त्याच्यावर पण A, B, C, D. सो आपल्याला इथे दिसतंय की सेम आहे, क्रोमोझोम्स आर सेम. सो दिस इज व्हाट इज वी कॉल एज duplication. This is what we call as duplication. Genes are getting duplicated. So his second form of mutation. आता जो थर्ड फॉर्म ऑफ म्युटेशन आहे तो आहे ट्रान्सलोकेशन. ओके, जो थर्ड फॉर्म ऑफ म्युटेशन आहे तो आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स व्हाट? ट्रान्सलोकेशन मीन्स mutual exchange. Okay, we can say mutual exchange of chromosomal segment. क्रोमोझोमल चे जे सेगमेंट्स आहेत ते म्युच्युअली एक्सचेंज होते एकमेकांशी. आता इकडे बघ कसं आहे हे. सपोज इथे 1 2 आहे, इथे 3 4 आहे, and सपोज इथे A B आहे, C D आहे. तर म्युच्युअल एक्सचेंज झाला दोघांमध्ये. म्युच्युअल एक्सचेंज झाला म्हणजे A B झाला, 3 4 झाला, 1 2 झाला. सो या रिजन मध्ये म्युच्युअल एक्सचेंज झाला क्रोमोझोम्सच्या. सो डिलीशन, 3 वर्ड्स आपण बघितले. डिलीशन, डिलीशन म्हणजे कुठला तरी सेगमेंट, कुठला तरी पार्ट लॉस झाला. सेकंड पार्ट आहे डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे सेम सेगमेंट ऑफ जीन, सेम सेट ऑफ जीन कॉपी झाला. दॅट इज व्हॉट इज डुप्लिकेशन. अँड थर्ड आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स म्युच्युअल एक्सचेंज झाला. ओके, आता फोर्थ वर्ड कडे जायचे. जो फोर्थ वर्ड आहे तो आहे इन्वर्जन. जो फोर्थ वर्ड आहे तो वर्ड आहे इन्वर्जन. मीन्स क्रोमोझोम 180 डिग्री रोटेट होईल, ब्रेक होईल अँड रिव्हर्स ऑर्डर मध्ये रियुनाइट होईल. म्हणजे बघा एक डायग्राम थ्रू आपण एक्सप्लेन करू. सपोज इट इज 1 2 3 अँड इट इज 4 5 6. सो इन्वर्जनचा मीनिंग आहे ब्रेक ऑफ chromosome. It will rotate at 180 degree. 180 degree ला rotate होईल and it will join at other point. एक दूसरा point वर तो join होईल. So जर असा process घडला तर आपण त्याला inversion म्हणणार आहे. म्हणजे suppose segment 1 break झाला and segment 1 break होऊन खाली आला. 2 3 4 5 6 आणि 1. सो हे जो सेगमेंट होता तो ब्रेक झाला, रोटेट झाला आणि खाली आला. ओके, सो दिस इज व्हॉट इज इन्वर्जन.
सो आता चारही वर्ड्स वेगवेगळे आहेत. डिलिशन म्हणजे एखादा जीनच्या सेगमेंट डिलीट होणं, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड डिलिशन. ओके. इन्व्हर्जन म्हणजे तो ब्रेक होईल आणि तो ब्रेक होऊन खाली जॉईन होईल, दॅट इज व्हॉट इज इन्व्हर्शन. ट्रान्सलोकेशन म्हणजे म्युच्युअली एक्सचेंज होईल. अँड द लास्ट वन इज डुप्लिकेशन म्हणजे जीन्स डायरेक्टली डुप्लिकेट होते. ओके. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे फिफ्थ वाला, तो फिफ्थ वाला टॉपिक आहे ॲन्युप्लॉइडी. सो ॲन्युप्लॉइडी आपल्याला आधीपासून माहिती आहे की ॲन्युप्लॉइडी काय आहे. ॲन्युप्लॉइडीचा मीनिंग आहे की एक क्रोमोझोम एक्स्ट्रा होईल किंवा एक क्रोमोझोम लेस होईल. जर एक क्रोमोझोम एक्स्ट्रा झाला तर आपण त्याला बोलणार ट्रायझोमी, 2n+1. आणि जर एक क्रोमोझोम कमी झाला तर आपण त्याला म्हणणार मोनोझोमी, 2n-1. ठीक आहे. मोनोझोमीचा डिसीज आपण ऑलरेडी बघितलाय, विच इज टर्नर सिंड्रम. ओके. अँड ट्रायझोमीच्या पण आपण ऑलरेडी 2 बघितले, which is Down syndrome and which is Klinefelter syndrome. ओके. सो हे म्युटेशन होता. आता अजून जेनेटिक म्युटेशन, हे सगळे क्रोमोझोमशी रिलेटेड होते. आता जीन म्युटेशन, जीन मध्ये कधीतरी फेरबदल होतो, जीन मध्ये काहीतरी गडबडी होते, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड जीन म्युटेशन. जसं की जीन म्युटेशन मध्ये एक फेमस टॉपिक आहे, देयर इज अ फेमस टॉपिक कॉल्ड पॉइंट म्युटेशन. एक फेमस टॉपिक आहे ज्याचं नाम आहे पॉइंट म्युटेशन. आता नेमकं पॉइंट म्युटेशन म्हणजे काय. सो एखादा जीन वन बेस चेंज होणार आहे. वन बेस चेंज होणार आहे म्हणजे सपोज जीन असा होता GAG, ए निघाला आणि त्याच्या जागे आला GUG. जी सेम आहे पण ए च्या जागेवर यू बेस आला. आय होप तुला माहिती असेल की आपल्या डीएनए मध्ये 4 नायट्रोजनस बेस असतात. ओके. आपल्या डीएनए मध्ये किती नायट्रोजनस बेस असतात? 4. एक असतो ॲडेनाइन, दुसरा असतो गुआनाइन, तिसरा असतो सायटोसाइन, चौथा असतो थायमिन. ठीक आहे. आता हे 4ही नायट्रोजनस बेस मिळून आपले जीन तयार करतात. तर जीनचे एक ठराविक कॉम्बिनेशन असतो, म्हणजे AGG किंवा AUG. ह्याच्यापैकी कुणाची जरी जागा बदलली तर पूर्ण व्हेरिएशन होऊ शकतो. ओके. आता जसं सिकल सेल एनिमिया, ऑलरेडी आपण सिकल सेल एनिमिया ही टॉपिक केली आहे. ऑलरेडी आपला जो टॉपिक होता सिकल सेल एनिमिया हे झालेला होता. सो सिकल सेल एनिमिया मध्ये आपण काय बघतो की जो 6th अमायनो ऍसिड आहे, 6th अमायनो ऍसिड, तिथे ग्लुटॅमिक ऍसिड असतो, ओरिजिनल ग्लुटॅमिक ऍसिड असतो नॉर्मल कंडिशन मध्ये. ग्लुटॅमिक ऍसिड असतो GAG जीन मुळे. ओके. बट कुठला पण रेडिएशन किंवा कुठला पण अदर इफेक्ट्स मुळे काय होतो, हे जो 6th अमायनो ऍसिड असतो, एक जीन बेस बदलतो, GA च्या जागेवर GUG येतो. and then the amino acid get replaced. ग्लुटॅमिक ऍसिडच्या जागेवर व्हॅलिन येते. ग्लुटॅमिक ऍसिडच्या जागेवर काय येते? व्हॅलिन येते. and as ग्लुटॅमिक ऍसिडच्या जागेवर व्हॅलिन आली, as अमायनो ऍसिडची जागा बदलली, RBC चा शेप चेंज होतो. RBC कसा होऊन जातो? RBC होऊन जातो सिकल सेल. सो चेंज कशामुळे झाला? पॉइंट म्युटेशन, एक बेस बदलला. सो दॅट इज व्हॉट इज नोन ॲज पॉइंट म्युटेशन.